देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. आत्मा आहे. आपण एकदा शरीराने जन्मलेलो, आपण एक शरीर आहोत, पण हे शरीराने आम्ही येशू बरोबर मरण पावलंय. आता जगतो मी नाही तर माझ्या ठाई कोण जगतो? येशू जगतो. मग येशू कशात जगतो? आपला आता येशू मध्ये आत्म्याने जन्म झालेला आहे आणि जो आत्म्याने जन्मलेला आहे तो आत्मा आहे. आता पाप तुम्हाला हरवू शकत नाही, ते अशुद्ध तुम्हाला टच करू शकत नाही. तुम्ही ऑलरेडी पापातून मुक्त झालेला आहात येशूच्या रक्ताद्वारे आणि तुम्ही उद्धार पावलेले व्यक्ती आहात. मग आता मला सांगा, आत्मा पाप करतो का? जीव आणि शरीर एकत्र मिळून त्यांच्याकडनं पाप करतो. पहिले योहान 3 अध्याय 9 वचन. जो देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. का पाप करत नाही? जो देवापासून जन्मणारा व्यक्ती तो देहाने जन्मत नाही, तो आत्म्याने जन्मलेला व्यक्ती आहे.